तळोदा तालुक्यातील धवळी विहिरी येथे सेवाभावी संस्था सहयोग सोशल ग्रुप व राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरात 120 रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचं वाटप करण्यात आलं। डॉक्टर भीमसिंग गिरासे, डॉक्टर परेश वाणी यांनी या शिबिरात रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य त्या औषधांचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी सहयोग फाउंडेशन सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲडव्होकेट अल्पेश जैन यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनी ग्रामस्थ यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली। व्यसनामुळे घरादाराची राख रांगोळी होते, कुटुंब उद्ध्वस्त होते, त्यामुळे व्यसनमुक्तीची शपथ घेऊन ही चळवळ घराघरातून राबविण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केली आहे। तसेच गावात व्यसनमुक्तीचे स्टिकर लावण्यात आले। आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण बाजारात मिळणारे वाटेल ते खाद्यपदार्थ खातो, त्यामुळे आपले आरोग्य बिघडते व आपण आजाराला बळी पडतो। याबाबत खाण्यापिण्यासंबंधी योग्य आहार घेण्याबाबत मार्गदर्शन डॉक्टर परेश वाणी यांनी केलं। या कार्यक्रमास रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक रामचंद्र परदेशी, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक निलेश गायकवाड, रमेश कुमार भाट, कुशल जैन, हरेश भरवाड, चेतन धनका, नितीन पाटील, प्रकाश बोसे, सुषमा सूर्यवंशी, पंकज पवार, भावेश कोळपे, वैशाली जाधव यांचेसह विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। धवळी विहीर सारख्या दुर्गम आदिवासी परिसरात सहयोग सोशल ग्रुप व समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून रुग्णांना गावातच आरोग्य सुविधा मिळाल्यानं ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रावण पाडवी यांनी तर आभार प्रदर्शन इब्राहिम वळवी यांनी केलंय। कार्यक्रमास ग्रामस्थ, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MDTV साठी महेंद्र सूर्यवंशी, तळोदा।